अन्नपूर्णा रेसिपी चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। आता आषाढ एकादशी आलेली आहे, त्यामुळे आता उपवासाचं खाऊन काय खायचं, रोज खिचडी खाऊन कंटाळा येतो, म्हणून मी आता रताळ्याची खीर करून दाखवणार आहे तुम्हाला। हे रताळे आणले, हे आता वरचं साल काढून घ्यायचं याचं, परत साखर फोडी घेतले, ही वेलदोड्याची फोडी घेतली, तूप थोडं घेतले आणि दुधात केशर घातलं, केशरच्या काड्या थोड्या घातल्या आणि हे ड्रायफ्रूट आहे। ड्रायफ्रूट आता कसं करायचं मी दाखवते। इथं दूध गरम करत ठेवलेलं आहे, आता इथं पॅन पण तापत ठेवलं, तो पण आपण साल काढून घ्यायचं। रताळे किसून घ्या, खीर करायची आपण रताळ्याची। दूध गरम करत ठेवले, पॅन तापत ठेवलेला आहे, दूध गरम करत ठेवलेलं आहे। आता रताळ्याचा पीठ आणले, भाजून घ्या। हे अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे, जरा शिजू दे। ड्रायफ्रूट घालून घेतले, त्यात वेलदोड्याची पूड पण घालूया। ही वेलदोड्याची पूड घातलेली आहे। तर आपल्या आवडीनुसार यात साखर घालायची, जास्त गोड पाहिजे असेल तर जास्त घालायचं। आता केशरचं दूध पण घालून घ्यायचं, तर दुधात केशरच्या काड्या घातलेल्या मी। रताळ्याची खीर अशा पद्धतीने करून बघा, छान होते उपवासाला। आषाढवारी आलेली आहे, त्यामुळे आता सगळीकडे विठ्ठलाची तयारी चालू आहे, त्यामुळे मी साडी पण ही विठ्ठलाची घेतलेली आहे। आधी पण आपण पहिलं दर्शन घेऊ विठ्ठल। हे बघा, मी अशा पद्धतीची साडी पण नेसलेली आहे आणि हे विठ्ठल रुक्मिणीचं पण इथं चित्र आहे ब्लाऊजवर। अशा पद्धतीने मी घेतलेलं आहे आणि अशा पद्धतीने करून बघा, खीर ही छान होते रताळ्याची खीर। आणि असं सुगंध वास सुटलेले आत्ताच अशा पद्धतीने करून बघा, खाऊन बघा, आवडली तर कमेंट करा, सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। नमस्कार। होऊनी पालखी यावे तुझ्या दारी, जन्मोजन्मी घडो पंढरीची वारी। विठ्ठल विठ्ठल।